तर आज दिनांक आहे 28 मे आणि आज आम्ही पावसाचं वातावरण पाहता थोडंसं कमी आहे आणि वातावरणात थोडासा बघू शकतो आपण की वारा सुटलेला आहे, सुंदर असं वातावरण निर्माण झालं आहे. आणि आम्ही आता निघालो आहोत की अचानक 5 मिनिटात ठरलेला प्लॅन आहे हा आमचा कुंभार्ली घाट. आणि आज आपण कुंभार्ली घाटात जाणार आहे खास चहा पिण्यासाठी आणि तो पुढील आपण प्रवास आपल्या व्हिडिओत बघणारच आहे. आणि आपल्यासोबत मित्रमंडळी प्रथमेशजी, अथर्वजी, सोबत ऋत्विकजी आहेतच. ते आमच्यासोबत नसले तरी आमच्या मनात हृदयात नक्कीच आहेत ते. आणि सोबत व्हिडिओग्राफर यशजी हे स्वतः. आणि आता आपण पुढील बघूया. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आज येत नाही आहात आमच्यासोबत, काय तुम्हाला काही कारणास्तव तुम्हाला जमत नाहीये? अडचणी आहेत आम्हाला काही. तुम्हाला जेवढा जायचा आनंद आहे तेवढा ऋत्विक नाही, फक्त सुद्धा आम्हाला तेवढंच आहे ना. त्याला भेटण्यासाठी आम्ही खास त्याच्या कामाच्या ठिकाणी बाहेर येऊन थांबलेलो आहोत. पण तुम्ही एक तासभर जर थांबला असता तर मी येऊ शकलो असतो, पण काय करणार. तासभरासाठी तुमच्यासाठी तासभर आम्ही कसे अरे पण नक्कीच थोडं वेळ अभावी आम्हाला काही नक्कीच. त्यांचा एसटीचा येतानाचा खर्च आम्ही वाचू, घरपोच सेवा करू हे जाणं नक्कीच आम्ही आश्वासन देऊ. नक्कीच 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 मला तुम्ही कॉल करू शकता, नक्की कॉल करा आम्हाला, आम्ही येऊ तुमच्यासोबत. वी विल मिस यू. येस येस मिस यू टू. पाच लस्सीचे ग्लास घेऊन नक्कीच नक्कीच. आता पिताय का तुम्ही? आता आताही नाही, पिऊ आता शकता, नाही. आताही पिऊ शकता. आम्ही चहा पिणार आहे मस्तपैकी चांगला. नक्कीच आम्ही नक्कीच चांगलं चहा नक्की पिणार आहे. तुमच्यासोबत नक्की नक्की नक्की. चला बाय बाय. बाय बाय बाय. काय अंगावरती तेजी. हो हो. आताच आम्ही ऋत्विकला भेटून आलो. ऋत्विकला आम्हाला बघून झालेली आहे. मिस यू ऋत्विक. हॅलो, ऐक. तर बघूया आपण आता पाऊस पडतोय की नाही ते, कारण आता तर पाऊस दिसत नाहीये आम्हाला. तर बघूया कुंभार्ली घाटात काय होतंय. बघूया, वातावरण तर झालेलं आहे, बघूया काय होतंय. मी जर तुम्हाला बोललो छत्री घेऊन या की पाऊस पडणारच कुंभार्ली घाटात. हे लक्षात ठेवा. अनुभव. कुंभार्ली घाटाचे अनुभव. कोणासोबतचे ते सुद्धा विचारा. कलर कुठला आहे? जनरल स्टोअरला थांबवा ड्रायव्हर. तर बघा ऊन आहे, खटखटीत ऊन आहे. चला हो, आगे आगे देखो होता है क्या. हायवेवरून येत आहेत, आपण पाहू शकतो. आणि यश सावंत बोलतात की रस्त्यामध्ये गाडी उभी करा. काय हे नियम आहेत की नाही? स्वतः एक खुद्द ड्रायव्हर असून सुद्धा नियमाचे बेशिस्त पालन करताना आपल्याला दिसतो यश सावंत. आणि इथं पावसाची थोडी थोडी रिमझिम चालू झाली आणि एवढं तयारीत सर्वांनी ठेवावी की यशजी सावंत आता हे आम्हाला वरती घाटात जाईपर्यंत ऐकलं. की मी बोललो म्हणून पाऊस आला. बोललो म्हणून पाऊस आला. ह्या टायमात पाऊस येणार आहे. अथर्वजी आलेले आहेत. यश जी अजून तिथं मागं आहे त्यासोबत बिस्किट. तुम्ही काय काय आणलेलं आहे? जरा सामग्री दाखवाल काय? पाणी बॉटल आणि बिस्किट. ते तुमचं काही स्वप्न पूर्ण होताना लिंग मांडलेलं आहे. चला, आता आपण निघालेलो आहे परत घाटाच्या दिशेने. चालकाला द्यावे. मी बोललेलो पाऊस येणार, पण आम्ही निघालो तेव्हा चिपळूणात ऊन होतं आणि आता पाऊस आलेला आहे. पाऊस दाखवा. ते ना हे आपलं मेन घाटाचं इथून सुरुवात झालेली आहे. आणि यश सावंत यांनी जसे शब्द बोलले होते की घाटात गेले की पाऊस येणार, त्या शब्दाचा मान राखून पावसाने सुद्धा त्यांना साथ दिलेली आहे. यस, कम ऑन. गौरवजी, याबद्दल तुम्ही काय बोलाल? नक्कीच निशब्द. गौरव बोलतो खाली दुकान नाही. माझ्याकडे मेसेज आहे. गौरव बोलतो नको प्लॅन कॅन्सल करूया, परशुराम घाटात जाऊया. बोलतो काय परशुराम घाटात काय? मी बोलतो जर इकडे दाखवतो तुला पाऊस येणार म्हणजे येणार. आम्हाला अमरावतीत जायचं होतं पाऊस नसल्यामुळे, परंतु साहेब बोलले की जाऊया पाऊस येणार म्हणून आम्ही पुन्हा इकडे प्लॅन ठरवून निघालेले आहोत. काळी दुकान नाही, आपली दुकान बोलतात त्याला. हे
बघू शकता पाऊस सुद्धा खूप चांगल्या प्रकारे असा पडत आहे. बाकी कसं दाखवत एकदम चांगला एवढा. आता तुझी काय म्हणायचे काय तुम्हाला, तुम्ही पण बोला जरा काहीतरी. तुम्हाला घ्या, पुढे घ्या, खायला घ्या. अथर्वजी अथर्वजी का हो असं का म्हणताय? त्याला त्यांनी महत्वाचं एक वाक्य बोलले, झोपला तो संपला. एक सावधानतेचा इशारा त्यांनी अथर्वजी कदम यांनी दिला. आणि अथर्वजी एवढे बेसिस्ट आहेत, एक कागदाचं वाक्य ते बाहेर टाकत होते. त्यांना मी रोखलेलं आहे आणि इथं गाडी ठेवायला सांगितलेलं आहे. कारण की निसर्गाची हानी म्हणजेच मानवाची हानी हे लक्षात घ्यावे. आता आपण आलेलो आहे सोनपात्राच्या इथे बरोबर. हा जा आतमध्ये. पाया पड की नीट जाऊ दे सगळं. बोल बोल. लेट्स गो. काय हे पाऊस नाही काय नाही. काय पाऊस तर काय आता आपण लागलेलो आहे घाटाला. तुम्हाला काय धोधो पाऊस पाहिजे की काय? रोज पाऊसच पाहिजे. ढग उतरले पाहिजेत खाली. हो हा अवकाळी पाऊस आहे. मान्सून नव्हे, झाला चालू मान्सून केरळमध्ये दाखल. केरळमध्ये महाराष्ट्रात देखील दाखल झालेला आहे. यंदा पावसाळा लवकर आहे. हवामानाचा अंदाज आज गणपतीचा पाऊस सांगितला नाही नव्हता. शेतकऱ्यांना चांगला सांगितलं नाही. आज सांगितलं म्हणून पडला. पण मी बोललो ना. मी बोललो चार्जिंग बंद कर. आपण आता इथं वरती चाललोय. तिथे आपण चहा प्यायचा प्लॅन करतोय. आणि अथर्वजी एवढे प्रिप्लॅन्ड आहेत की जर तिथं बिस्किट मिळालं नाही तर ते बिस्किट आधीच घेऊन आले. त्यांनी ते सुद्धा बघा, गुड्डे शिवाय खात नाही. मी हे गाडीत खाणार आहे आता. ब्रँडेड हवा, ब्रँडेड साधं खाणंच ठेवलेलं नाही त्यांनी. ते काय झालं? एक पुणेकरी ते ड्रायव्हिंग करताना तुम्ही पाहू शकता. आणि दुसरा पुणेकर साईडला काय म्हणायला लागले, साईडला बसलेले. आई एवढं आयुष्य इथे जगले आणि 2 महिने तिथे जाऊन पुणेकर झाले. वा वा वा. हो. आणि आपला मित्र बघा आता. बघा हे म्हणजे हे कसे पलटतात. अरे बापरे. आणि कसे पलटला बघितलास ना तू? हे पुणेकर इथे गाडी चालवतात. साधी गोळी. 22 वर्ष कोकणात जगला. अहो पुणेकर म्हणजे फक्त नावाला पुणे, पण आमचं जन्मस्थळ हेच. समजलं? गर्वाने सांगा हे आम्ही कोकणातले म्हणून. आणि पुढे लक्ष द्या आणि आम्हाला लांब करा. काम करायची वेळ आलेली आहे. आता पाहू शकता आपण पहिल्या स्पॉटला आलो कुंभारली घाटाच्या. चांगलं नशा है तेरी आंखों के प्यालों में. तू मेरे ख्वाबों में, जवाबों में, सवालों में. हर दिन चुरा तुम्हें मैं लाता हूँ ख्यालों में. क्या मुझे प्यार है कैसा खुमार है. क्या मुझे प्यार है
आत्ताच आपण बघितला आहे निसर्गरम्य असा एक चांगला धबधबा कुंभारली घाटातला, आणि हा आहे तो धबधबा सातारा जिल्ह्यामध्ये पडतो आणि तालुका पाटणमध्ये आपण आहे आता सध्या. म्हणजे किती बघू शकता आपण किती अंतर पार केलंय. चिपळूण तालुका नंतर पाटण तालुका जो सातारा जिल्ह्यातला आहे, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातून आपण सातारा जिल्ह्यात आलो. आता हळूहळू पुढे जाऊया. चला. आता आम्ही मस्तपैकी घाटात भजी खायला थांबलेलो आहे. बोला घ्या पाव आले, पाव जरा घेतो दोन. अजून नाना भजी का दर्द में भी ये लब मुस्कुरा. आता आम्ही नाश्ता करून निघालेलो आहे गाईज. तर पाहूया आता पुढे आम्ही थांबू की नाही ते. त्यांना नुसते फोटोचेच नाद लागलेले आहेत. ते बघा फोटो मेंबर. प्रेरणा कमी फोटो जास्त. हो पण एक फोटो काढला, 2 फोटो काढले ठीक आहे. 100 फोटो. आपण बघायचा कोणता चांगला आहे तो एक टाकायचा. हवामान पाहू शकता सुंदर. चंद लम्हात के वास्ते ही सही. बघा तुम्ही बघू शकता हेवन ऑन अर्थ. चंद कडक रे. तिकडे 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 आज भी जब वो पल मुझको याद आते हैं, दिल से सारे गमों को भुला जाते हैं. दर्द में भी ये लब मुस्कुरा जाते हैं. हे बंद होतं. हा? याद आते हैं. पण येतोच तरी घरी कशाला? मुस्कुरा जाते हैं. बीते लम्हे हमें जब भी याद आते हैं. प्रवास संपलेला आहे. गौरवजी काय म्हणताय? अरे मला आवड तिथं होतं चांगलं, इथं पाण्यात कशा उतरवतोय. प्रवास संपलेला आहे. गौरवजी काय म्हणणं आहे तुमचं? आता आमचं म्हणणं काही नाही. आता दुसरी ट्रिप बघा काहीतरी नवीन कुठेतरी. ओके. ते छत्री घे. हे माझी त्यावरची ट्रिप. चला संपलेला आहे प्रवास. प्रथमेश जी हे निळीवर तुझी आहे ना.